नमस्कार मंडळी. आता मला एक कमेंट आली बघा. गणू गणू कोणतरी आहे, तो माझा फॅनच आहे, माझे व्हिडिओ बघतो, माझं कौतुक करतो. पण त्यांनी अशी कमेंट केली की माझ्या आईला शिळं का दिलं. अरे नाही बेटा, शिळं कशी देतील मला, मला आवडतं म्हणून मी म्हणलं अर्धी भाकरी चटणी दे, मला काय आता भूक पण नाही, आणि फ्राय केलेला भात दे म्हणून मी खाल्लं. आणि एक कमेंट आली, वरण पेल्यावर पित नाही का. काय बी खा तुम्ही, पित होतंय, त्या पित्ताला काय औषध लागत नाही, ते येतंय आपोआप. मला तर होती की ऍसिडिटी, नाही कोण म्हणतंय तेव्हा. पण आता काय करायचं, सगळंच सोडलं तर जगायचं कशावर. हा, त्या दिवशी माझ्या मुलानं कोळंबीचं कालवण खाल्लं, त्याला खाताना एवढं चांगलं वाटलं, नंतर त्याला उचमळल्यावनी गुळणे आल्यावनी व्हायला लागलं. तर असं आहे, काय खायचं तरी काय माणसानं, जमानाच तसलाय तर काय करायचं, कुठं जायचं. आता जेवण चांगलं नाही, पौष्टिक म्हणतो आपण, पण पौष्टिक काय राहिलेलं नाही, सगळ्यावर फवारण्या मारलेल्या आहेत. त्या पहिले शेण खात होतं म्हणून काय होत नव्हतं, आता काही खा. चहा पिऊ नका, डायबिटीस होते, मीठ खाऊ नका, बीपी होती, या तेलकट खाऊ नका, ऍसिडिटी होती. मग खायचं काय माणसं. हा मोठा प्रश्न आहे. तर बघा बाळांनो, आता काय सांगायचं तुम्हाला, कमेंट करून ते नक्की सांगा. व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा आता वागायचं तरी कसं.